नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ऑटो फिबोनाची ट्रेंडिंग व्ह्यूच्या चार्टवरती कशी लावायची. माझी ओळख करून देतो. मी आहे ललित पाटील. लीड्स नेक्स्ट ट्रेडिंग या एज्युकेशनल चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्क्रीनवरती दिसतोय प्लॅटफॉर्म तुम्हाला हा फायरचा प्लॅटफॉर्म आहे. याची लिंक मी खाली दिलेली आहे, तुम्ही तो डाउनलोड करू शकतात. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करू. स्क्रीनवरती बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. बघू शकतात ऑटो फिबो मी ही पहिलेच लावलेली आहे. तुम्ही ती इंडिकेटमध्ये जाऊन ऑटो फिब याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते लावू शकतात. या इंडिकेटरमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघायला भेटतात. जे ट्रेंडिंग व्ह्यूचा हा स्वतःचा एक इंडिकेटर आहे डेव्हलप केलेला. त्या पद्धतीने तो आपल्याला मदत करतो. बघू शकतात बँक निफ्टीने कशा पद्धतीने या इंडिकेटरमध्ये आपल्याला ट्रेड दिलेले आहेत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. याची सेटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, कलर वगैरे काही लेवल्स तुम्हाला नको असतील तर तुम्ही त्या कॅन्सलही करू शकता. पण मी चेंज काहीच केलेली नाही आहे. जसा आहे तसाच मी तो दाखवतोय आणि मी तसाच यूज करतो. आपण सेन्सेक्सचाही चार्ट चेक करून बघू. हवरली टाईम फ्रेमवरती आपल्याला 83,150चा सपोर्ट दिसतोय. बरेचदा काय होतं, मार्केट एका रेंजमध्ये फसून जातं आणि साईडवेज पडलेलं असतं. तर अशा ट्रेडमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला तिथे लॉस बघायला भेटतो. बरोबर. जर हा इंडिकेट वापरून जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधायला एकदम सोपं जाईल. पंधरा मिनिटाची आपण टाइम फ्रेम चेक करू. सेन्सेक्सचा चार्ट आपण चेक करतोय. TCSचाही आपण चार्ट चेक करून पाहू बरं. TCSचा चार्ट
आपल्याला क्लिअर इंडिकेट देतो आहे की त्याने कुठल्या लेवलपासून तो कुठल्या लेवलवरती तो आलेला आहे. हवरली टाईम फ्रेम इंट्राडे आणि स्विंग ट्रेडसाठी हा एक इंडिकेटर योग्य पद्धतीने काम करताना आपल्याला इथे दिसतोय. पण लक्षात घ्या मित्रांनो, मार्केटमध्ये कुठलाही इंडिकेटर 100% नसतो. यासाठी तुम्हाला अजून काही इंडिकेट, प्राइस ॲक्शन, कॅन्डल स्टिक पॅटर्न ॲड करावे लागतील. अपेक्षा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काय फायनल ओपिनिंग असतील मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.